चांगले नावाजलेले नावलौकिक असलेले गोलंदाज आहेत त्यांच्याकडे आणि त्याच गोलंदाजीच्या बलावर त्यांनी प्रथम फलंदाजी स्वीकारलेली आहे आणि दोन फलंदाज मैदानामध्ये सज्ज सुद्धा झालेले आहेत आणि दोन फलंदाजांची नावं असतील प्रशांत आणि कुमार अशी कोलिवली संघाची सलामीची जोडी मैदानामध्ये पोहोचली आहे आणि गोलंदाजीचा भार स्वीकारण्यासाठी पुन्हा संघाकडून गोलंदाज येतोय मुकुल प्रथम षटक घेऊन येतो मुकुल राईट आर्म ओव्हर द विकेट प्रशांतसाठी चांगला चेंडू आहे क्लिकचा चांगला फटका आहे सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये चेंडू निघून जातो मात्र एकच धाव मिळणार आहे फटका मात्र चांगला होता आणि तेवढ्याच दर्जाचं क्षेत्ररक्षण सुद्धा चांगलं झालं फेकी सुद्धा चांगली झाली आणि पहिल्या चेंडूवर एक धाव मिळाली कोलिवली संघाच्या खात्यामध्ये बिनबाद एक स्कोरिंग सुरू झालेली कोलिवली संघाची आजच्या दिवसातील हा अंतिम सामना आहे दोन संघांमध्ये एक मोठी लढत प्रेक्षकांना पाहावयास मिळते मुकुल पुन्हा एकदा चेंडू फेकीसाठी सज्ज होतो यावेळेस कुमार असणारे फलंदाज आणि यावेळेस बॅटची कडा घेऊन चेंडू निघून जातोय पेस्टांच्या मागे यष्टिरक्षकाच्या हातामध्ये पाहूया दोन फलंदाजांमध्ये काय चर्चा होते आणि फलंदाज कुमार मात्र सहमत नाही आपल्या डिसिजनवर पंचांच्या या डिसिजनवर मात्र पंचांचं म्हणणं आहे की चेंडू बॅटला चाटून गेलाय घासून गेलाय आणि यष्टांच्या मागे यष्टिरक्षकाने व्यवस्थित झेल टिपलेला आहे आणि पहिला मोरा कुमार यांच्या रूपात बाद झालेला आहे स्क्रीनवर पंचांनी खून केले आहे की चेक करायचं आहे मात्र चेंडू अतिशय सुंदर चेंडू होता पुन्हा एकदा पुन्हा संघाला शुभेच्छा येतात यज्ञेश भोईर यांच्याकडनं खूप खूप अशा पुन्हा संघाला शुभेच्छा की त्यांनी म्हटलंय की विजयी भव होऊन या थोडासा खेळ थांबलेला आहे कारण पंचांनी थर्ड अंपायर कडे डिसिजन कळवलेलं आहे जागेवर जाऊन निर्णय घ्यायचा आहे पंचांनी आणि यावेळेस मात्र पुंडास आणि कोलिवली संघामध्ये मोठी लढत होते पंच गणेश पाटील सर योग्य आणि अचूक निर्णय घेणार आहेत आणि तो दोन्ही संघांना मान्य करावा लागेल आणि पंचांचं बोट आकाशाकडे अर्थातच कुमार बाद होतोय आणि डगआउटच्या आश्रयाला कुमार जातोय पंच एकदम डोळ्यात तेल घालून पंचगिरी करतायत अंपायरगिरी करतायत निश्चितच करून पंचांचा मान राखला पाहिजे क्रिकेटमध्ये तर पंच जर म्हटलं तर सचिन तेंडुलकरचं लक्षात येते की सचिन तेंडुलकरला असं कितींदा तरी अंपायर डेव्हिड शेफर्ड आणि याने बरेच लोकांनी
आऊट नसताना आऊट दिलं होतं, तरी सुद्धा कुठल्याही प्रकारे प्रतिक्रिया न व्यक्त करता सचिन तेंडुलकर आपली खाली मान घालून मैदानाच्या बाहेर जायचा आणि पंचांना मात्र तो दैवत मानाचा, दैवा समान मानायचा. आणि निश्चितच करून क्रिकेटमध्ये पंच हे आपल्या दैवता समान असतात. दोन पंच तटस्थ उभे असतात, ते दैवतासारखे आपल्या जवळ उभे असतात आणि संपूर्ण दिवस आपल्यासाठी आपला अमूल्य वेळ खर्च करतात. आणि त्यांना निश्चितच करून सर्व क्रिकेटरने दैवत समजावं असं माझी मनापासून इच्छा आहे. बरोबर यांनी आठवण दिली की टीव्ही बकनर्स आणि डेव्हिड शेपर्ड यांनी सचिन तेंडुलकर कितीतरी वेळा यावेळेस हा चेंडू, छान चेंडू आहे, गुडले स्पॉटवर टाकलेला चेंडू, थोडासा उचली घेणारा, आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होतोय, मात्र प्रयत्न फसतोय, चेंडू निघून जातोय यष्ट्यांच्या मागे, यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. हर्षल नवीन आलेला फलंदाज मुकुल पुन्हा एकदा आपल्या षटकातील पुढील चेंडू. यावेळेला चेंडू हवेत आहे, उंच उडालेला झेल आहे, झेल टिपण्याची नामी संधी आहे, संधी दौडली जाते, चेंडू सीमारेषेकडे कुच होतोय, अडवला जातोय. दरम्यान दोन्ही फलंदाजांनी 2 धावा पूर्ण केल्यात आपल्या संघासाठी. प्रयत्न अतिशय चांगला होता, छान प्रयत्न होता, मात्र चेंडू आवाक्याच्या बाहेर म्हटल्यानंतर झेलण्यामध्ये अपयश येते क्षेत्ररक्षकाला. जवळजवळ 20-25 पावलं पलत पलत त्यांनी चेंडू जज करण्याचा प्रयत्न केला होता. 2 धावांची संघाची धावसंख्या वाढते 1-3. यावेळेस आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा फसतोय, चेंडू निघून जातो सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव चेंडू होतोय, चांगली गोलंदाजी होते पुन्हा संघाच्या गोलंदाजाकडनं. पॉवर प्लेचं षटक आहे आणि पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये फलंदाजांना बांधून ठेवण्याची क्षमता गोलंदाजामध्ये आहे, ही दिसते. आणि यावेळेस हवेत उडालेला झेल, 2-3 अशी नाजूक स्थितीमध्ये अडकलेला आई गावदेवी कोलिवली संघ. नाणेफेकी जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजी करण्याचा जो निर्णय घेतला होता त्यांच्या संघनायकाने, मात्र पहिल्या षटकामध्ये त्यांच्या विरुद्ध दिशेने निर्णय लागताना दिसतोय. कारण संघ पहिल्या षटकामध्ये थोडासा अडचणीत आलेला दिसतो. धावसंख्या फक्त आणि फक्त 3 आहे आणि 3 महत्वाचे बली त्यांच्या तंबूत परतलेले आहेत. आता यावेळेस फलंदाज मैदानामध्ये वाटचाल करतोय. अनंता संघाचा संघनायक असणार आहे आणि आता मात्र संघनायकावर एक मोठी जबाबदारी आहे, कारण संघ थोडासा नाजूक स्थितीमध्ये सापडलेला आहे आणि त्या नाजूक स्थितीमधून बाहेर काढण्याचा प्रयत्न अनंता आणि दुसरा फलंदाज प्रशांत यांना करावा लागणार आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या फक्त आणि फक्त 3 आहे आणि 2 फलंदाज बाद झालेत कोलिवली संघाचे. आता मात्र गोलंदाजी करण्यासाठी सडपातल बांध्याचा गोलंदाज आकाश गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होतोय आपल्या बॉलिंग रनअपवर. लांबलचक रनअप राईट आर्म ओव्हर द विकेट मारा. चेंडू हवेत आहे, कव्हरच्या वरनं टोलावण्यात यश आले. एक्स्ट्रा कव्हर सीमारेषेच्या बाहेर चेंडू निघून जातो सरळ सनसनाता हुए दंदनाती हुई गेंद निकल गई सीमा रेखा के बाहर. 4 रन के लिए. अभी मजा आएगा ना. चार धावांनी संघाची धावसंख्या वाढली जाते. 2-7 गावदेवी कोलिवली संघाची पुन्हा संघासमोर. दुसऱ्या षटकातील दुसरा चेंडू घेऊन येतोय आकाश आणि सुंदर चेंडू होता, बॅटची कडा घेऊन एस्टनच्या मागे निघून गेला. दरम्यान दोन्ही फलंदाजांनी शोर बदललेच, याचाच अर्थ 1 धाव पूर्ण केले. 1 धावेची संघाची धावसंख्या वाढते. 2-8. सुरेख क्रिकेट चालू आहे दोन्ही संघामध्ये. प्रत्येक चेंडूवर काय ना काय चित्र घडतंय, काय ना काय परिणाम आपल्याला पाहास मिळतो प्रत्येक चेंडूवर. आकाश पुन्हा एकदा अनंता सरसावले, चेंडू हवेत आहे, उंच उडालेला चेंडू सीमा स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर जातोय. मोठा फटका 6 धावांसाठी.
एका षटकाराच्या मदतीने अनंता याने आपलं खातं खोललंय आणि संघाची धावसंख्या वाढवली 2-14. चांगली सुरुवात आहे. संघाचा संगणक आहे अनंता आणि अनंताने एक जबाबदारी आपल्या संघाची आपल्या खांद्यावर घेतलेली आहे. मगाशी इंटरव्ह्यू घेताना अनंताने म्हटलं होतं की प्रत्येक खेळाडूकडनं 100% अपेक्षा आहे मला, मात्र तसं काय पहिल्या 2 फलंदाजांकडून त्यांना मिळालं नाही. चित्र वेगळं घडलं, मात्र अनंताने ती जबाबदारी स्वीकारलेली आहे. आकाश पुन्हा एकदा शॉट टाकले, चेंडू ऑफस्टंपच्या थोडासा बाहेर आहे. टप्पा पडल्यानंतर सरळ चेंडू निघून जातो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव चेंडू पाहाव्यास मिळतो. थोडीशी वापसी आकाश यांच्याकडनं पाहाव्यास मिळते, कारण पहिल्या चेंडू षटकार आला, मात्र दुसरा चेंडू डॉट टाकण्यामध्ये आकाश याला यश येते. 14 धाव संख्या आहे. 2 फलंदाज बाद झालेले आहेत गावदेवी कोळी संघाचे. यावेळेस हवेत झेल उडवलेले आहे, मात्र क्षेत्ररक्षण दूर आहे. लाभ मिळतो अनंताला. 1 धाव घेण्याचा प्रयत्न होतो अनंताचा, सफल होतो अनंता 1 धाव पूर्ण करण्यासाठी आपल्या संघाच्या खात्यामध्ये. एका धावेने अनंता पोहोचतो 7 या अंकावर. तर संघाची धावसंख्या होते 2-15. दुसरं षटक मार्गस्थ आहे आणि दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू यायचा बाकी आहे. 15 धाव संख्या झालेली आहे. याचाच अर्थ गोलंदाजी अप्रतिम दर्जाची होते. एक मात्र छक्का जरूर आलेला दिसतोय अनंताकडनं, मात्र थोडीशी वापसी करताना गोलंदाज दिसतोय. शेवटच्या 2 चेंडूवर मात्र त्यांनी 1च धाव बहाल केलेली आहे. आकाश पुन्हा एकदा यावेळेस सुंदर चेंडू आहे. कव्हरच्या दिशेने एक्स्ट्रा कव्हर सीमारेषेची तरफ चेंडू सीमारेषेची तरफ कूच करतोय आणि सरळ निघून जातो सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. थँक्यू डीजे मास्टर. तर आता मात्र 2 षटकांच्या समाप्तीनंतर कोलिवली संघाची धावसंख्या थोडीशी समाधानकारक म्हणावी लागेल. 2 बाद 19 धावा झालेल्या आहेत. फलंदाजांचा जर विचार करावा लागेल तर 4 चेंडूचा सामना केल्यानंतर प्रशांत 10 या धावसंख्येवर दुहेरी अंकामध्ये जाऊन ठेपतोय. 2 चौकार आहेत त्याच्यामध्ये आणि 2 चेंडूंचा सामना केल्यानंतर 3 चेंडूंचा सामना केल्यानंतर अनंता 7 या धावसंख्येवर स्थिरावलेला फलंदाज. आता मात्र स्ट्राईक अनंताकडे मिळते. तिसऱ्या षटकासाठी पसंती देण्यात येते पुंडासकडनं गोलंदाज सूरज याला. मागच्या सामन्यामध्ये सूरज यांनी अप्रतिम गोलंदाजी केली होती. 4 एकापाठोपाठ 1 मोहरे टिपले होते सावा संघाचे आणि विजयाचा खरा हिरो मानकरी ठरला होता सूरज. यावेळेस चेंडूला क्लिक करण्यात आले. चेंडू मात्र हवेत आहे, झेल टिपला जातोय आणि अनंताची खेळी संतुष्टात.
दाखवलेला आहे. नवीन फलंदाज मैदानामध्ये वाटचाल करताना आपण पाहतोय हितेश. मात्र गोलंदाजी सूरज चांगल्या प्रकारे हाताळतो आपल्या संघासाठी. जर मगाच्या चेंडूवर जर एखादा झेल जर टिपला असता, झेल सोडलेला झेल, तर निश्चित करून पुन्हा एकदा सूरज हॅट्रिक करण्याचा मान त्याला मिळाला असता. मात्र तसं काही चित्र दिसलं नाही. हितेश तयार होतो सूरज समोर फलंदाजी करण्यासाठी. सूरज सुद्धा तयार. यावेळेस शॉट टाकलेला चेंडू, पुढ्यात टाकलेला चेंडू आडव्या पट्ट्याने खेळण्याचा प्रयत्न फसतोय. चेंडू निर्धाव होतोय आणि यष्टिरक्षक चेंडू परत करतोय गोलंदाज सूरजकडे. 4 षटकांचा सामना आहे. तिसरं षटक मार्गस्थ असताना धावसंख्या आहे 21. 4 फलंदाज तंबूत परतलेत गावदेवी कोलिवली संघाचे. सूरज पुन्हा एकदा थोडासा लो फुलटॉस चेंडूला टर्न करण्यात आले. स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर चेंडू सरळ निघून जातो 4 धावांसाठी. क्षेत्ररक्षकाने प्रयत्न केला होता, मात्र प्रयत्न त्याचा फसला आणि चेंडू त्याला चकवून निघून गेला सीमारेषेच्या बाहेर. 4 धावा मिळत आहेत गावदेवी कोलिवली संघाच्या खात्यामध्ये आणि 4 धावांची संघाची धावसंख्या वाढतीये 4 बाद 25. सूरज पुन्हा एकदा हितेशसाठी पुन्हा एकदा मोठा क्लिकचा फटका आहे. पहिली धाव अतिशय वेगात घेतलेली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होतोय आणि प्रयत्न सफल होतोय. थोडंसं गचाल क्षेत्ररक्षण झालं आणि त्याचा लाभ दोन्ही फलंदाजांनी उठवला आणि 2 धावा पूर्ण केल्यात आपल्या संघासाठी. 3 षटकांची समाप्ती झालेली आहे आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर गावदेवी कोलिवली संघाची धावसंख्या आहे 4 बाद 27. थोडीशी समाधानकारक धावसंख्या म्हणावी लागेल, कारण दोन्ही संघ बलाढ्य आहेत. 40चा आकडा राखण्याचा प्रयत्न दोन्ही फलंदाज करतील आता. मात्र कारण 27 धावा आहेत. उर्वरित शेवटच्या षटकामध्ये 12-13 धावा जर त्यांनी वसूल केल्या आणि 40 पर्यंत जर त्यांची मंजिल पोहोचली तर निश्चितच करून दोघांमध्ये एक तगडी फाईट होईल. सर्व खिलाडी एकत्र गोला झालेले आहेत. चर्चा चालू आहे का मोर्चावर कोणाला लावायचं आहे, कुठला गोलंदाजाच्या हातामध्ये चेंडू सोपवायचा आहे. देवेंद्र गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होतोय, वाटचाल करतो आपल्या बॉलिंग मार्कवर. 4 बाद 27 गावदेवी कोलिवली संघाची स्थिती आहे पहिल्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर. गावदेवी चषक 2024 मध्ये या टुर्नामेंटमध्ये आपण दुसऱ्या दिवसातील अंतिम लढत पाहत आहोत. कालच्या दिवसामध्ये गावदेवी पारिवली संघाने बाजी मारली होती आणि आता मात्र 2 संघामध्ये तगडी फाईट होते. कुठला संघ आजच्या दिवसाचा मान पटकावतोय, आजच्या दिवसाचा कुठल्या संघाचा जय जयकार होतोय, तो काही क्षणातच आपणास पाहाव्यास मिळणार आहे. देवेंद्र पुन्हा एकदा हितेशसाठी आणि चेंडू मात्र यावेळेस कट करण्यात आलेले पॉइंट क्षेत्रामध्ये, पॉइंट सीमारेषेच्या बाहेर सरळ निघून जातो 4 धावांसाठी. 4ने धावफलक पुढे सरकला जातो 4 बाद 31. चांगला फटका होता. पॉइंट क्षेत्र जे खाली क्षेत्र होतं आणि त्या खाली क्षेत्रामधून चेंडू त्यांनी धुंडून काढलं होतं क्षेत्र आणि 4 धाव वसूल केल्या होत्या हितेश यांनी आपल्या संघासाठी. देवेंद्र पुन्हा एकदा यावेळेस स्वीपचा मोठा फटका आहे, मात्र चेंडू अडवला जातो 1 धाव आणि आता मात्र खतऱ्याची घंटी वाजते. 1 फलंदाज बाद होतो, धाव बाद. कारण प्लॅटफॉर्म 1 वरची गाडी प्लॅटफॉर्म 2 वर जाऊन ठेपली आणि गडबड झाली, मोठी गडबड झाली, मोठा नुकसान झाला गावदेवी कोलिवली संघाचा.
पाचवा फलंदाज बाद झालेला आहे 31 या धावसंख्येवर. नवीन फलंदाजी करण्यासाठी सरसावतो चेतन, मात्र नॉन स्टॉकरवर उभा राहायची वेळ आहे त्याच्याकडे. यावेळेस देवेंद्र पुन्हा एकदा इथेसाठी चेंडू सरसावला, चेंडू हवेत आहे, चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाईल, षटकार होईल यात काय तिल मात्र शंका नाही. चेंडू सरळ निघून जातोय 6 धावांसाठी. पाच बाद 37. शेवटचं षटक मार्गस्थ असताना शेवटच्या षटकामध्ये थोडीशी हाणामारी होताना आपण पाहतोय. थोडंसं महागडं षटक होताना दिसतंय देवेंद्र यांच्याकडनं. आतापर्यंत 3 चेंडू त्यांनी हाताळलेत आणि 3 चेंडूवर 10 धावा त्यांनी खर्च केलेले आहेत आपल्या संघासाठी. यावेळेस पुन्हा एकदा शॉट टाकला, चेंडू आडव्या पट्ट्याने खेळण्याचा प्रयत्न फसतोय, चेंडू डॉट होतोय. चांगला चेंडू म्हणावा लागेल देवेंद्र यांच्याकडनं. 37 धावसंख्या आहे. 4 षटकांचा सामना आहे. शेवटचं षटक मार्गस्थ आहे. शेवटच्या षटकातील शेवटचे 2 चेंडू बाकी आहेत. यावेळेस पुन्हा मोठा फटका आहे, मोठा फटका आहे. मोठा चेंडू आरपार होतो सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी. मास्तर 6 धावांशी 43 या आकड्यावर गाडी जाऊन पोहोचते कोलिवली संघाची. शेवटचा चेंडू मात्र हवेत आहे, क्षेत्ररक्षण दूर आहे. पहिली धाव अतिशय वेगात घेतली आहे, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि 2 धावा, तिसरी धावेसाठी सुद्धा सरसावलेत दोन्ही फलंदाज. आणि आता मात्र फलंदाज धावबाद होतो. चौथ्या धावेसाठी 3 धाव्यांची संघाची धावसंख्या वाढली जाते. 46-47 धावांचं लक्ष ठेवलंय पुन्हा संघासमोर. आई गावदेवी कोलिवली संघाने प्रथम 4 षटकांमध्ये आता मात्र थोडीशी संधी मिळते डीजे मास्टरला शेवटच्या क्षणामध्ये आणि शेवटच्या सत्रामध्ये एक मधुर संगीत वाजवण्यासाठी. वळूया डीजे मास्टरकडे.
ना विनंती असेल की आपण समालोचन करण्याचा भार सांभाळायचा आहे शेवटच्या 4 षटकापर्यंत आणि मी इथे थोडासा सामना बघण्यामध्ये मग्न होतोय. धन्यवाद भगवान लकडे सर. उद्याचा वार शनिवार. तत्पूर्वी आई गावदेवी चषक उपस्थित सर्व पाहुण्यांचं क्रीडा रसिकांचं प्रेक्षकांचं आम्ही हार्दिक स्वागत करतोय. आणि उद्याचा वार शनिवार 21/12/2024 ज्युनियर गटातील सामने. पहिला सामना गावदेवी पिळंज आणि येणार बोरपाडा या संघादरम्यान सामना असेल. कृपया चेंडूची पूर्तता करायची आहे. बॉल चॉईस नाही आहे तरी सुद्धा थोडीशी पंचांनी पाहणी केली त्या कारणास्तव त्याच्यामध्ये थोडीशी जी तफावत आढळलेली आहे. थोडीशी तफावत आढळली त्या कारणास्तव दुसऱ्या चेंडूची पूर्तता आपण करा. सामना क्रमांक 2 असेल ठीक 9:30 वाजता. जयदुर्ग सुपेगाव आणि अण्णा हलबे स्पोर्ट्स महापोली सुपेगाव संघाचे संघनायक सामन्याचा आनंद घेत आहेत. त्यांना विनंती असेल उद्या ठीक 9:30 वाजता आपण हजर राहायचं आहे. त्याचप्रमाणे जय बजरंग खातिवली आणि शिव छत्रपती लामच या संघादरम्यान सामना क्रमांक 3 आपल्याला पाहायला मिळेल. सामना क्रमांक 4 जय भवानी करंजवडे आणि 11 स्टार महापोली याचं उद्याचं शेड्यूल आहे. तत्पूर्वी पंच गणेश पडेल सरांचा इशारा येईल. सामन्याला सुरुवात. गेम ऑन. त्याचप्रमाणे लेग अंपायरच्या भूमिकेमध्ये आहेत पंच संतोष म्हात्रे सर. ब्लास्टिंग बॅट्समन म्हणून त्यांची ओळख आहे पिंपळगर संघाकडून. सामन्याला सुरुवात होईल. गोलंदाज तयार. बॉलिंग मार्कवरती हितेश उर्फ पोलाड बॉलिंग मार्कवरती आहे. फलंदाज सामना करतोय कुणाल. भन्नाट वेग. चेंडू ज्या पद्धतीने कडवी झुंज देत आहेत, कडवी लढत देत आहेत, पहिल्या चेंडूपासून आपले इरादे स्पष्ट केलेले आहेत. वॉड मॅच. पहिल्या चेंडूवरती कुणाल बाद होईल. डगआउटच्या आश्रयाला कोणत्याही प्रकारचे खाते उघडणी न करता भोपळाही न फोडता त्याला डगआउटच्या आश्रयाला यावं लागतंय. धावसंख्या आहे फलकावरती. अकाउंट ओपन झालेलं नाहीये. गोलंदाज तयार. बॉलिंग मार्कवर. आखो टप्प्याचा मारा. यावेळेस मात्र फोन चौकाराच्या मदतीने अकाउंट ओपन होईल. फलंदाज मयूर आणि जय बजरंग पुंडाज संघाचं धावसंख्या जाऊन पोहोचते ती 4 या अंकावर. एक तुम्हारी एक हमारी मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. यावेळेस मात्र भन्नाट वेग. वेगाचा पुरेपूर वापर जरूर केलाय. तत्पूर्वी नेव्हर टेक अ चान्स ऑन मिसफील्ड नेहमीच म्हटलं गेलंय. तत्पूर्वी एक धाव जोडली जाईल आणि अगदीच फलंदाज मयूर थोडासा दुखापतीने त्रस्त जाणवतोय. कदाचित बॅटचा स्पर्श त्याच्या पायाला झाला असावा. धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती 5 या अंकावर. गोलंदाज तयार. बॉलिंग मार्कवरती सज्ज होतोय. गोलंदाज हितेश उर्फ पोलाट. यावेळेस मात्र शॉट ऑन पुल. इट विल बी सक्सेसफुल. एक डब्बे अखेर चेंडू निघून गेलाय. सीमा पार. झन्नाटेदार सुरेख चौकार.
चौकाराच्या मदतीनं धावसंख्या जाऊन पोहोचले फलकावरती 9 या अंकावरती. लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे 47 या धावसंख्येचा. तत्पूर्वी जर आपण विचार केला तर 9 धावा फलकावरती जोडण्यामध्ये यश आलं जय बजरंग पुंडा संघाला. गोलंदाज तयार, बॉलिंग मार्क वरती राईट आर्म विकेट. भन्नाट वेग सबमरीन डिलिव्हरी, चेंडू टप्पा पडल्यानंतर थेट यष्टी रक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावेल. धावसंख्या स्थिरावते फलकावरती 9 या अंकावर. चेंडूंचा खेळ झाला तो 5 आणि गोलंदाज हितेश उर्फ पोलाड याचा जर आपण विचार केला तर महत्वपूर्ण हाताळणी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळते. आणि जमेची बाजू जर आपण पाहिली तर एक सुरेख कमबॅक केलाय. यावेळेस मात्र बॅकलिपचा चांगला वापर करत चेंडू निघून चाललाय कावकानूच्या क्षेत्रामध्ये. चेंडूची पैकी धोका आहे, धोका पत्करला दोन्ही फलंदाजांनी आणि यशस्वी झाले. धावा मिळत आहेत तर 2 धावांच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचले फलकावरती 11 या धावसंख्येवरती. धावफलक आपण पाहतोय षटक क्रमांक 1 चा खेळ. एक षटक अखेरनंतर 1 तुमारी 1 खमारी धावसंख्या पाहायला मिळते फलकावरती. 11 धावा 1 बाद 11 ची स्थिती. ऐकूया एक मधुर संगीत. दादाची झलक है जरा अलग माणूस है तो ब्रँड. दादाची झलक है जरा अलग माणूस है तो ब्रँड. अरे निलेश गुरव है वन हँड आला जगाच नावाचा ट्रेंड. निलेश गुरव है वन हँड आला त्याच्याच नावाचा ट्रेंड. निलेश गुरव है वन हँड आला त्याच्याच नावाचा ट्रेंड. निलेश गुरव है वन हँड आला त्याच्याच नावाचा ट्रेंड. धावसंख्या जाऊन पोहोचले फलकावरती 11 या धावसंख्येवरती धावफलक जाऊन पोहोचले. अनंत धापसी बॉलिंग मार्कवरती आता मात्र सज्ज होईल. षटक क्रमांक 2 हाताळण्याची जबाबदारी त्याच्या खांद्यावरती देण्यात आलेली आहे, त्याच्या हातामध्ये देण्यात आलेली आहे. कारण की हे 18 चेंडू आणि विचार विनिमय पूर्वक इथून मात्र जर खेळ चांगला राहिला तर एक जमेची बाजू इथून मात्र पाहायला मिळेल की मॅचवरची पकड जी आहे ती हळूवार पद्धतीने गावदेवी कोलिवली संघ मजबूत करताना दिसेल. पण मात्र आव्हान खडतर आहे यावेळेस मात्र. आपाचा बाहेरले लाडे वळूया पुन्हा एकदा आपण सामन्याकडे. धावसंख्या जाऊन पोहोचली फलकावरती आपण पाहतोय 11 या अंकावरती. नवीन फलंदाज भावेश फलंदाजी करता आलाय. की प्लेयर म्हणून ज्याची ओळख आहे जय बजरंग पुंडा संघाकडून तीच ओळख मात्र जर भावेशाला कायम ठेवायची असेल तर येणाऱ्या वेळेमध्ये इथून मात्र संधीचं सोनं करावं लागेल. संधी येते पण त्या संधीचं तुम्ही सोनं कशा रीतीने करताय, येणाऱ्या वेळेचा सदुपयोग तुम्ही कशा रीतीने करताय ही जमेची बाजू आहे आणि येणारी वेळ आहे. गोलंदाज तयार, बॉलिंग मार्कवरती अनंता. यावेळेस मात्र दूरवरून हाताळण्याचा प्रयत्न. इट्स व्हाईट बॉल, लाईन बिलॉंग्स टू अंपायर. आणि अगदीच जर आपण पाहिलं तर फलंदाजापासून ज्या पद्धतीने दूर ठेवण्याचा प्रयत्न केला तो प्रयत्न काहीसा अयशस्वी होताना आपल्याला पाहायला मिळेल. धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती 12 या अंकावर. भन्नाट वेग, उसळी घेणारा चेंडू. जर आपण पाहिलं तर फलंदाज भावेश याला यक्ष प्रश्न पडला. चेंडू जेव्हा टप्पा ज्या वेगाने हाताळला गेला आणि अगदीच डोळ्याच्या जवळून चेंडू ठीक निघून गेलाय यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. उंच उडी पाहायला मिळाली यष्टीरक्षकाची. धावसंख्या फलकावरती 12 धावा. यावेळेस मात्र फटका बसला. आतापर्यंत जर आपण विचार केला तर कुणाल
बाद झाल्यानंतर फलंदाज मयूर बाद झालेला आहे. एकंदर 3 चेंडूंचा त्याने सामना केला आणि 5 धावांचं योगदान दिले संघाकरता. धावसंख्या आपण पाहतोय फलकावरती 12 धावा. चेंडूंचा खेळ झाला एकंदर 3. नवीन फलंदाजी करता आलाय फलंदाज सूरज. भावेश सुद्धा बाद झालेला आहे. भावेशने सुद्धा संघाकरता योगदान मात्र काहीसं दिलेलं नाहीये. 0च्या आकड्यावरती खेळाडू कक्षामध्ये परतताना आपण पाहिलं. यावेळेस मात्र नशिबाची साथ. चेंडू निघून चाललाय सीमा रेषा पार. नशिबाचा आणि शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ असलेला सुरेख चौकार. पुन्हा एकदा मॅच कडे. धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती. चौकाराच्या मदतीने 16 या अंकावरती धावफलक जाऊन पोहोचले. फलंदाज सूरज याने चौकाराने आपलं अकाउंट ओपन केलं. एक जमेची बाजू इथून मात्र पाहायला मिळते आणि अगदीच एक चांगली फलंदाजी, एक चांगली भागीदारी इथून मात्र अपेक्षित आहे आणि तीच भागीदारी रचण्याचं काम येणाऱ्या वेळेमध्ये होईल का याकडे मात्र सर्वांचं लक्ष आहे. इट्स व्हाईट बॉल. अवांतर धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचले फलकावरती. धावसंख्या आपण पाहतोय 17 या अंकावरती धावफलक जाऊन पोहोचले. वाईड चेंडूची हाताळणी करण्यात आलेली आहे आणि अगदीच अवांतर स्वरूपामध्ये धाव जोडली जाते. 17 धावा. क्रिकेटमधील दुसरा असा अशुभ आकडा आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस मात्र भन्नाट वेग. निघून गेला चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. सुरेख गोलंदाजी. प्लस पॉइंट. महत्वपूर्ण गोलंदाजी ज्या माध्यमातून हाताळली जाते. अगदीच दर्जेदार रीतीने इथून मात्र गोलंदाजी साकारतोय संघाचे संघनायक अनंत धापसी. यावेळेस मात्र फटका फसलाय. बारा चेंडू आणि 30 धावांची आवश्यकता आहे. रिमेनिंग 12 बॉल्स अँड 30 रन्स टू विन. 12 चेंडू आणि 30 धावांची गरज. वॉट अ मॅच. सामना ज्या पद्धतीने इथून मात्र शिरकाव करतोय, आगेकूच करतोय. चेंडू गणिक संघर्ष आहे. चेंडू गणिक इथून मात्र वातावरणाचा फायदा घेतला जातोय आणि अगदी काल संध्याकाळच्या सत्रामध्ये एक चित्र पाहायला मिळालं. ते चित्र पुन्हा एकदा पाहायला मिळतंय. बाहर क्या चल रहा है? बाहर तो फॉग चल रहा है लेकिन मैदान में डॉग चल रहा है. धावसंख्या जाऊन पोहोचली फलकावरती आपण पाहतोय 17 या अंकावरती. 12 चेंडू आणि जिंकण्याकरता 30 धावांचं लक्ष आहे. गोलंदाज तयार राहुल. भन्नाट वेग. यावेळेस मात्र प्रहार तर चांगला झालाय पण बॅटच्या संपर्कात चेंडू मात्र नाही आणि अगदीच अनंत धापसी याची काहीशी धडपड पाहायला मिळाली पण स्वतःला सावरलं. ही जमेची बाजू आपल्याला पाहायला मिळाली. त्याच्या सावरण्यानेच इथून मात्र जर आपण पाहिलं तर नशिबाची साथ पण प्रोटेक्शन सुद्धा चांगल्या रीतीने दिलं गेलं. अन्यथा हा चेंडू सीमारेषा पार होताना पाहायला मिळाला असता. पण एक चिवट झुंजार खेळी दोन्ही संघ करतायत आणि त्याच रीतीने इथून मात्र ज्या पद्धतीने सामना आगेकूच होतोय तर समीकरण बदलतंय. 11 चेंडू आणि 29 धावांची गरज आहे. गावदेवी कोलिवली संघ की जय बजरंग पुंडा संघ. बेस्ट ऑफ 4 मध्ये कोणता संघ पोहोचेल? गोलंदाज राहुल तयार. वेग तर चांगला आहे पण अखेरच्या क्षणी इथून मात्र ड्राईव्ह केले चेंडूला कव्हरच्या क्षेत्रामध्ये. एकच धाव
वेगाचा पुरेपूर वापर करतायत गोलंदाज आणि आजच्या दिवसामध्ये ज्या पद्धतीने हल्ला बोल केलाय गोलंदाजाने, ज्या पद्धतीने अतिशय एकाग्र चित्ताने गोलंदाजी केले, अगदीच जमेची बाजू. आजचा दिवस मात्र गोलंदाजांचा बोलबाला राहिलाय असं म्हणायला हरकत नाहीये. काल 2 विकेट मेडनवर पाहायला मिळाल्या आणि आजच्या दिवसामध्ये 1 विकेट मेडनवर पाहायला मिळाली. असं एकूण एकंदर समीकरण. गोलंदाज तयार. यावेळेस मात्र भन्नाट वेग. अगदीच जर आपण पाहिलं तर फलंदाजाला यक्ष प्रश्न पडलाय की राहुल याच्या गोलंदाजीचा सामना करावा तरी कसा करावा, कारण की ज्या वेगाने बॅट फिरते त्याहूनही दुप्पट वेगाने चेंडू ठीक यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावतोय. एक जमेची बाजू आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज तयार. बॉलिंग मार्क वरती. यावेळेस मात्र पुन्हा एकदा जोरदार अपील. अपीलमध्ये उत्साह जास्त, विश्वास कमी, निर्धाव चेंडूची हाताळणी आणि एखाद्या गाडीचा VIP नंबर आहे की काय अशी काहीशी फिगर पाहायला मिळते. कारण की पहिल्या 2 चेंडूवरती एकेरी धाव आणि तिसऱ्या चेंडूवरती निर्धाव, चौथा चेंडू सुद्धा निर्धाव. 1100 अशी फिगर. धावसंख्या फलकावरती 19 धावा. जिंकण्याकरता इथून मात्र 28 धावांची अजूनही आवश्यकता आहे. यावेळेस मात्र फटका तर चांगला आहे पण अपेक्षितरित्या फटका सजवता आला नाही. 1च धाव मिळेल. एका धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचेल फलकावरती. 20 या अंकावरती धावफलक जाऊन पोहोचलंय. जिंकण्याकरता 7 चेंडू आणि धावांची आवश्यकता आहे ती मात्र 27. अपेक्षेप्रमाणे जी जबाबदारी दिली होती, जी सामन्यामध्ये सुसूत्रता राखायची होती ती राहुल याने आतापर्यंत राखलेली आहे. पण एक आता मात्र महत्वपूर्ण निर्णायक चेंडू आहे. या चेंडूवरती जर मोठा फटका आला तर मात्र मॅच मध्ये परत येऊ शकतो जय बजरंग पुंडा संघ. पण इतकं सोपं नसणारे आव्हान आहे गोलंदाज राहुल याचं. यावेळेस मात्र चांगल्या रीतीने फटका टोलवला गेला. क्षेत्ररक्षक आहे. चेंडूची फेकी केली जाईल. तत्पूर्वी 1च धाव. 1 पेक्षा अधिक मात्र काही नाही. पंच गणेश पाटील सर इशारा करतायत. षटक क्रमांक 3 ची समाप्ती आणि एकूण एकंदर धावा जोडल्या गेल्यात फलकावरती ते आपण पाहतोय. 21 धावा आणि जिंकण्याकरता 26 धावांचं लक्ष. ऐकूया एक मधुर संगीत. ठोक डीजे. ची पकड तर मजबूत केली आहे असं तर मी म्हणणार नाही, कारण की सामना अजूनही संपलेला नाहीये. कालच्या दिवसामध्ये जर आपण पाहिलं तर असं वाटत होतं जे वाघोबा लाभ संघ आगेकूच करतोय. एक चुकीचा चेंडू पडला आणि तिथून मात्र सामना त्यांच्या हातून निसटून गेला. आताच्या क्षणी जर आपण विचार केला तर शरद याच्याकडे जबाबदारी आहे. साईड आर्म गोलंदाजी. पुन्हा एकदा मैदानाच्या आतमधून आपण जर पाहिलं तर डॉग चाललेला आहे, पण मैदानाच्या बाहेर मात्र प्रेक्षक आनंद घेत आहेत सामन्याचा. तत्पूर्वी निर्धाव चेंडूची हाताळणी. साईड आर्म गोलंदाजी. गोलंदाज शरद याच्या माध्यमातून निर्धाव चेंडूची हाताळणी आपण पाहतोय. 5 चेंडू 26 धावांची गरज आहे. यावेळेस धन्यवाद. थँक्यू सो मच डीजे. नाट्यमय घटना मैदानाच्या आतमध्ये घडत आहे. 4 चेंडू 20 धावांची गरज. काही घडू शकतं, कुछ भी हो सकता है.
अनंत दापसी याने कानमंत्र जरूर दिलाय गोलंदाजाला, पण त्याचा वापर तो कशा रीतीने करतोय हे मात्र पाहणं महत्वाचं आहे. 4 चेंडू 20 धावांची गरज, धावसंख्या फलकावरती 27 धावा. भन्नाट वेग, हेलिकॉप्टर कुमार आपल्या सहकार्यावरती नाराज होतोय, कारण की मोक्याच्या क्षणी चुकी झालेली आहे आणि इथून जर चूक पत्त्यावर पडली तर मात्र सहज सोपी गोष्ट नसणार आहे. दिवसभरातली मेहनत आणि शेवटची काही सेकंदाची चूक. यावेळेस मात्र फटका सजवण्याचा प्रयत्न, नाकाच्या जवळून चेंडू निघून जातोय. परफ्यूम डिलिव्हरी, निर्धाव चेंडू, डॉट बॉल. आता मात्र सामना समीप आलाय गावदेवी कोलिवली संघाकरता. 2 चेंडूची पूर्तता, पण मात्र एखादा चमत्कार जर घडला तर मात्र जय बजरंग पुन्हा संघ मॅच मध्ये पुन्हा एकदा परत येऊ शकतो. चमत्कार मात्र रोज रोज घडत नाहीत, काहीतरी करावं लागेल, सामर्थ्यता दर्शवावी लागेल. यावेळेस मात्र बॅटला स्पर्श करून चेंडू निघून चाललाय आणि आता मात्र 1 चेंडूची पूर्तता इथून मात्र केली जाईल गोलंदाज शरद याच्या माध्यमातून. आणि तत्पूर्वी रियाजच्या पप्पांच्या चेहऱ्यावरती काहीसं हास्य उमलतंय. एकविरा साऊंडचे प्रोप्रायटर प्रदीपजी माळी, रियांशचे पिताश्री यांच्या चेहऱ्यावरती हास्य उमलतंय आणि इथून मात्र